तर तिकडे भंडारा गोंदियामध्ये विधान परिषदेत महायुतीची मतं फुटली असं म्हटलं जात आहे। भाजपचे अविनाश ब्राह्मणकर हे 302 मतांनी विजयी झालेत। काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर यांना 154 मतं मिळाली। काँग्रेसकडे केवळ 119 मतं असताना ईश्वरकर यांना 35 मतं अधिक मिळाली आहेत। भाजपातल्या अंतर्गत नाराजी आणि क्रॉस वोटिंगची आता चर्चा सुरू आहे। आपल्या 18 तारखेला मतदान झालं आणि हे मतदान करत असताना आमच्या सगळ्या नगरपंचायतचे जितके नगरसेवक आहेत, पंचायत समितीचे सभापती आहेत, जिल्हा परिषद भंडाऱ्याचे, जिल्हा परिषद गोंदियाचे माझ्या सगळे सहकारी, या सगळ्यांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला, त्या खऱ्या अर्थानं हा जो विजय आहे हा माझा या सर्व मित्रांना समर्पित आहे। ही विजय आमच्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांची, या सर्व मतदारांची आहे। एक या माध्यमातून एक नवीन अध्याय या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सुरुवात झालेली आहे। एक नवीन नेतृत्व अविनाश भाऊंच्या माध्यमातून या दोन्ही जिल्ह्यांना मिळालेलं आहे आणि आता या माध्यमातून निश्चितच आपल्या या दोन्ही जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी ते अहोरात्र मेहनत करतील।